हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत साधी सोपी झटपट होणारी सर्वांनाच आवडणारी चविष्ट अशी पावभाजी. थंडीच्या दिवसामध्ये पावभाजीची चव नेहमीपेक्षा खूपच वेगळी असते, कारण या दिवसामध्ये पावभाजीसाठी लागणाऱ्या अनेक ताज्या ताज्या भाज्या बाजारात किंवा आपल्या आसपास सहजपणे उपलब्ध होत असतात आणि भाज्यांची चवसुद्धा या दिवसामध्ये खूप छान असते. पावभाजीसाठी 4, 6, 8 अशा भाज्या मिळाल्या तरी ही भाजी बनली जाते. इथे मी बटाटा, फ्लावर, मटार, गाजर, फरसबी, शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि या भाज्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहे. पावभाजीसाठी बटाटा थोडासा जास्त घ्यायचा, त्या खालोखाल फ्लावर आणि बाकी भाज्या समप्रमाणात घेतल्या तरी चालतात. पावभाजी झटपट होण्यासाठी भाज्या बुडतील इतकं पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत आणि नंतर थंड करून त्यातील पाणी बाजूला करून त्या स्मॅश करून घ्यायच्या. पावभाजीच्या भाज्या खूप गुळगुळीत होईपर्यंत बारीक करायच्या नाही किंवा पावभाजीत भाज्या स्पष्ट दिसतील इतक्याही मोठ्या ठेवायच्या नाही. अशाच पद्धतीने स्मॅश करून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की राई जिरं घालायचं. राई जिरं चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि कट केलेला कांदा घालायचा. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे. कांदा करपू न देता एकसारखा हलवत गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. जास्त लाल होऊ द्यायचा नाही किंवा करपू द्यायचा नाही, नाहीतर भाजीची चव बिघडू शकते. भाजीसाठी 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 सालीसहित लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, यामध्ये मी थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटण करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. चांगलं बारीक करायचं म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो चांगला भाजीमध्ये उतरला जातो. वाटण थोडंसं परतत आलं की यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत. कोरड्या मसाल्यांमध्ये मी इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धनेपूड घेतली, 1 चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. हा मसाला थोडासा परतून घ्यायचा आणि यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं. म्हणजे मसाला करपत नाही आणि एकसारखा व्यवस्थित परतला जातो आणि भाजीला रंगसुद्धा छान येतो. आता हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. मी मोठ्या आकाराचे 2 टोमॅटो कट करून मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेले होते. ते यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो लाल होते पण कडक होते, म्हणून मी कट करून न घालता मिक्सरला फिरवून घातलेला आहे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो. आता मंद गॅस करून यावर 2 मिनिटे झाकण ठेवायचं आणि हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. गॅस मंदच ठेवायचा. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे. त्याचा सुगंधसुद्धा खूप छान येत आहे. पावभाजीसाठी त्याचा असा मसाला परफेक्ट होणं खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि एका बाजूला भाज्यासुद्धा आपल्या व्यवस्थित स्मॅश झालेल्या आहेत आणि आता त्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. मसाल्याचा रंग खूप छान आलेला आहे आणि आपण इथे कोणताही रंग वापरलेला नाही आणि बाहेरच्या भाजीमध्ये फूड कलर वापरतात, जो आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही. रंगाचा वापर शक्यतो टाळायचा. चव चांगली होणं महत्त्वाचं आहे. रंग नसला तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला जेवढी घट्ट किंवा पातळ भाजी हवी असेल तितकं पाणी घालून घ्यायचं. शक्यतो सुरुवातीला थोडं पाणी जास्तच घालायचं, कारण ही भाजी जसजशी उकळत जाते आणि गॅस बंद करू तसतशी ती पुन्हा दाटसर होत जाते. त्यामुळे व्यवस्थित पाणी घालून घ्यायचं आहे. खूप पातळही करायची नाही किंवा खूप घट्टही करायची नाही. गॅस मंद करायचा आहे आणि 5 मिनिटे झाकण ठेवून ही भाजी उकळून घ्यायची आहे. त्यानंतर झाकण काढायचं आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट ही भाजी अशीच उकळू द्यायची. भाजी इथे दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खूप छान रंगसुद्धा आलेला आहे. तुम्ही बघू शकता.
मंद गॅसवर पुन्हा आपण ही भाजी 2 ते 3 मिनिट उकळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अजून त्याला खूप छान रंग आलाय आणि छान दाटसर झालेली आहे. आता यामध्ये भरपूर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबिरीचा वापर मी अजून केला नव्हता. आता करायचा आहे आणि कोथिंबीर घालून पुन्हा 1 मिनिट उकळून घ्यायची. म्हणजे कोथिंबिरीचा स्वादसुद्धा पावभाजीमध्ये छान उतरला जातो. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी साजूक तूप घालायचं म्हणजे भाजीला छान चव येते. बटरऐवजी शक्यतो तूपच घालायचं आणि आता गॅस बंद करायचा आहे. घरच्या घरी एकदम चमचमीत, चविष्ट आणि पौष्टिक अशी पावभाजी झालेली आहे. बाहेरच्या भाजीपेक्षा नक्कीच छान झालेली आहे आणि सोबत कांदा, कोथिंबीर, लिंबू या गोष्टी पावभाजीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे या भाजीसाठी भाज्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. शक्यतो मिठाच्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवायच्या, नंतरच भाजी बनवायला घ्यायची आहे. आजची ही पावभाजी आम्ही पावाऐवजी घडीच्या चपातीसोबत खाणार आहोत. गरमागरम चपात्यांसोबत पावभाजी खरंचच खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा खाऊन बघा. आजची ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. थँक यू. बाय.